गाईज इथे चालली आमच्या पास्त्याची तयारी. पास्ता बॉईल करून ठेवलेला आहे. वैष्णवी चिरत आहे कांदा आणि टोमॅटो. मी बनवणार आहे. आता मी पास्ता बनवायला घेतलाय. इथे पास्ता तर गाईज आता मी पास्ता बनवायला घेतलाय. हा पास्ता इथे कांदा टोमॅटो आहे आणि इथे पिझ्झा आणि पास्ता सॉस आहे. तर बघूया कसा बनतोय आता. आणि गाईज आमच्या दीदीला मी शेंगा गावावरनं साफ करून आणली. आता पटल्या नाही तर ती परत बसली आहे. फुकटचं काम केलं मी गावी बसून. इकडे बघ वर. तर गाईज अशा प्रकारे पास्ता तर रेडी झाला. खरं जरा जास्त शिजल्यामुळे असा दिसतोय तो, पण टेस्टला काय माहिती. खाली बघ, बाजूला बघ तुझ्या. नाही यार भांडे. हॅलो गाईज, तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मुंबईला आलेली आहे वैष्णवीची टॉर्च पकडून उभी आहे आणि ती सुट्टीला आली आहे थोडे 10-11 दिवस. मग बघू आम्ही काय काय मजा करू. सध्या तर आम्ही चाललोय फिरायला, असंच लॉंग ड्राईव्ह. तर लेट्स सी व्लॉग कसा जातोय. मग त्यानंतर आम्ही गेलेलो फालुदा खायला. तर आम्ही A1च्या नेरूळमध्ये नेहमी जातो फालुदा ट्राय करायला. तर खरंच खूप चांगलं आहे. गाईज आत्ताच AC रिपेअर केलाय आम्ही. कूलिंग होत नव्हतं म्हणून. आणि एवढी गार हवा येते ना, मस्त वाटतं एकदम खोल खोल. तर गाईज आता दुपार झाली आहे, नेक्स्ट डे आहे आणि आम्ही चाललोय मूवी बघायला. देऊळ बंद 2. बघूया रिव्ह्यू कसे आहेत. म्हणजे मूवी बघितल्यावर मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. ओके गाईज आता आम्ही जस्ट मूवी बघायला पोचलोय घनसोलीच्या ऑरम मॉलमध्ये. गाईज आम्ही आता जस्ट मूवीवरनं घरात परत आलोय आणि मूवी खूप सुंदर आहे. एकदा तरी तुम्ही फॅमिलीसोबत जाऊन नक्की हा मूवी बघा आणि एन्जॉय करा. अक्षरशः मला 2-3 वेळा तर रडायला आलं. तुला आलं की नाही माहिती, मला तर आलं, खरंच आलं मला. आणि एकदा मूवीला खरंच जावा आणि फॅमिली सोबत जावा. मला खूप आवडलं. हा तर आता बघूया आम्ही कुठे चाललोय. मूवी नंतर आल्यावर आम्ही बाहेर तर काय खायला गेलो नाही, तर घरीच ऑर्डर केलेलं. गाईज आम्ही आलोय झुडिओमध्ये थोडं वैष्णवीला शॉपिंग करून द्यायला. तर गाईज आमचं एक काम होतं बाहेर म्हणून आम्ही आलेलो. जाता तर म्हणलं जरा छास पिऊन जायचं. आम्ही आलो छास फॅक्टरीला. वेट आय विल शो. हा घेतला आम्ही पुदिना छास आणि हा मसाला छास. वैष्णवीने ट्राय पण केला आणि तिला आवडला. तर हे आहे ते छास फॅक्टरी. हे पाम बीचला आहे. तर गाईज आय एम ट्राईंग दिस मसाला छास. त्यामुळे आता पुदिना. खाणार आहे, छान आहे. पाणीपुरीचं वाटतं, पाणीपुरीचं थोडंसं फ्लेवर वाटतं ना, छान आहे, मस्त ट्राय. तर मध्ये जेव्हा वैष्णवी आलेली मुंबईला तेव्हा मी एकदा मॅच पण बघायला गेलेले. तर मॅचचा व्लॉग मी एक वेगळा सेपरेट पण केला. तो मी कधीच अपलोड केला. तो बघितला नसेल तर तो पण एकदा जाऊन नक्की बघा. आंबील आहे, आंबील आंबील. मला तुझा फोन रिंग आली कारण मी ना पोकळ्याची भाजी करत होते. हा हा उचलला नाही. बर, असं झालं. आज सुट्टी आहे दीदीला, मग म्हणलं करूया. हा हा कर की. मग काय सांगताय, आधी 4 चमचे घे एका भांड्यात, पाणी टाक. हा एकसारखं कर. हा हा आणि दुसऱ्या एक मोठं भांड घेऊन त्याच्यात अर्ध भांड, तुम्हाला केवढं बघ लागतंय, हा आणि त्यात जिरे आणि मीठ घाल. आणि ते पाणी उकळ. जिरे आणि मीठ घातलेलं पाणी उकळलं की तो छोट्या भांड्यात जे पीठ तयार केलंस ना ते टाक उकळलेल्या पाण्यात. आणि
बर, जे मिक्स करताना पीठ घ्यायचं ते थोडंसं घेतलं तरी चालेल ना? हा चालते चालते. हा, आणि ह्याच्यात मग जेवढं हवंय आपल्याला तेवढं घेऊ. हा 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 हा. बर बर. तरी 4 चमच्याला अंदाजे 1-2 ग्लास बास का? वरून ताक पण येणार ना? अडीच घे. 2.5 काय? बर. गाईज, आता आम्ही मम्मींची रेसिपी म्हणजे श्लोकच्या आईयाची रेसिपी फॉलो करून आंबील बनवतो आहे. तर हे रागीचं पीठ आहे, ह्याचं असं थोडंसं स्लरी बनवलं आहे आणि इथे पाण्यात जिरं, मीठ आणि लसूण टाकलं. आता ह्याला उकळून झाल्यावर मग हे टाकायचं आणि थोडंसं हलवायचं आणि मग गार करायचं आणि मग त्याच्या पुढचं नंतर सांगते. आज दीदी घरी आहे त्यामुळे जरा बघूया काय जेवण भेटते आम्हाला. पाणी आता आपलं उकळलं, आता आपण ही स्लरी टाकूया. टाक. उकळतेच पाण्यात बोललेलं ना मम्मी. काय माहिती आता, टाक जसं होईल तसं. आमटीचा टाकत गॅस टाकत हलव ना. आमटीचा गॅस जरा कमी कर. ते पातळ होईल. मला पण असं वाटतं, कारण की हे पण येणार ना. टाकतो ना. जाऊ दे, आमचं फर्स्ट ट्राय आहे, तर जरा फ्लॉप झाला तर थोडंसं अजून घेऊ का पीठ? बस. पीठ घे थोडंसं. त्यानंतर बऱ्याच लोकांना माहिती असेल, नवी मुंबईमध्ये मे नंतर असं फ्लेमिंगोचा खूप सीझन येतो आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला असे फ्लेमिंगोज बघायला भेटतील. तर तिकडे पण मी एकदा जाऊन आलेले आणि हे असे खूप दिवसाचे हे व्लॉग्स आहेत. तर मी हे शूट करून ठेवलेलं, पण काय माहिती मला एडिट करायचं मन नव्हतं केलेलं, त्यामुळे मी आत्ता हे व्लॉग्स टाकते. आय होप तुम्ही हे व्हिडिओज एन्जॉय केले असतील आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. बाय बाय.